श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण चौथ्या खंडातल्या उत्तरकांडाचा 23वा सर्ग वाचूया. आपण श्री वाल्मिकी रामायणाच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचलेलो आहोत. हे रामायण जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करून कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. त्यामुळे आलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचेल. आता आपण 23वा सर्ग वाचूया. अगस्त्य पुढे सांगू लागले, वर सांगितल्याप्रमाणे विचार करून शीघ्र गमन करणारे विप्रवर नारद रावणाच्या आक्रमणाची वार्ता सांगण्यासाठी यमलोकी गेले. तेथे जाऊन त्यांनी पाहिले की यमदेव अग्नीला साक्षी म्हणून समोर ठेवून बसलेला आहे आणि ज्याप्रमाणे जसे कर्म तसे त्याला अनुसरून फल देण्याची व्यवस्था करतो आहे. महर्षी नारदांना तेथे आलेले पाहून यमराजाने आतिथ्य धर्माला अनुसरून त्यांच्यासाठी अर्घ्यादी निवेदन करून विचारले, देव आणि गंधर्वांना पूजनीय देवर्षे, सारं कुशल तर आहे ना? धर्माचा नाश तर होत नाही ना? आजच्या आपल्या इथल्या शुभागमनाचा उद्देश तरी काय? तेव्हा भगवान नारद मुनी म्हणाले, पितृराज ऐक, मी एक महत्वाची गोष्ट सांगतो. तू ती ऐकून त्याच्या प्रतिकाराची काहीतरी उपाययोजना कर. जरी तुला जिंकणं कठीण असलं तरी दशग्रीव नावाचा एक निशाचर स्वतःच्या पराक्रमाच्या बळावर तुला वश करून दाखविण्यासाठी इथं येतो आहे. प्रभो, याच कारणानं मी त्वरेनं इथे आलेलो आहे. तुला या संकटाची सूचना द्यावी हा माझा हेतू आहे. परंतु तू तर कालदंडरूपी आयुध धारण करणारा आहेस. तुझी त्या राक्षसाच्या आक्रमणानं काय हानी होणार आहे बरं? अशा प्रकारे बोलणे होतच होते. तेवढ्यात त्या राक्षसाने उदित झालेल्या सूर्यासारखे तेजस्वी विमान दुरून येताना दिसले. महाबली रावण पुष्पकाच्या प्रभेने त्या समस्त प्रदेशातला अंधार दूर करीत अत्यंत जवळ आला. महाबाहू दशग्रीवानं यमलोकी येऊन पाहिले की तेथे खूपसे प्राणी आपापल्या पुण्याचे आणि पापाचे फळ भोगीत आहे. त्याने यमराजाच्या सेवकांसह त्याचे सैनिकही पाहिले. त्याच्या दृष्टीला यमयातनेची दृश्येही दिसली. घोर रूपधारी उग्र प्रकृतीने भयानक यमदूत कितीतरी प्राण्यांना मारीत आणि पीडा देत होते. त्यामुळे ते प्राणी जोरजोरात किंकाळ्या फोडीत होते. कित्येकांना किडे खात होते आणि कित्येकांना भयंकर कुत्रे बोचकारीत होते. ते सर्वच्या सर्व दुःखी होऊन कानांना त्रस्त करणारे भयानक चित्कार करीत होते. बोलणारा वारंवार रक्ताने भरलेली वैतरणा नदी पार करण्यासाठी विवश करण्यात येत होते, तर कोणाला तापलेल्या वाळूवर वारंवार चालवून संतप्त करण्यात येत होते. काही पापी असी पत्र वनात ज्याची पाने तलवारीच्या धारेसारखी तीक्ष्ण होती तेथे विदीर्ण करण्यात येत होते. कोणाला रौरव नरकात ढकलण्यात येत होते. कित्येकांना खाऱ्या पाण्याच्या नदीत बुचकळण्यात येत होते आणि पुष्कळांना सूर्यांच्या धारेवर पळविण्यात येत होते. कित्येक प्राणी भूकतहानेने तडफडत होते आणि थोड्याशा पाण्याची याचना करीत होते. कोणी प्रेतासारखे कंगाल, दीन, दुर्बल, उदास आणि विस्कटलेल्या केसांनी युक्त दिसत होते. कितीतरी प्राणी आपल्या अंगांना मैला आणि चिखल लावलेल्या दयनीय आणि वृक्ष शरीराने चहूकडे धावत होते. अशा तऱ्हेने शेकडो जीवांना रावणाने मार्गात येताना यातना भोगताना पाहिले.
दुसरीकडे रावणाने पाहिले की काही पुण्यात्मा जीव आपल्या पुण्यकर्माच्या प्रभावाने उत्तमोत्तम घरात राहून संगीताच्या आणि वाद्यांच्या मनोहर ध्वनीने आनंदित होत आहे. गोदान करणारे गोरसाचा, अन्नदान करणारे अन्नाचा, गृह प्रदान करणारे घराचा लाभ होऊन आपल्या सत्कर्माची फळे भोगीत आहेत. दुसरे पुण्यात्मा पुरुष तेथे सुवर्णमणी आणि मुक्तामालांनी अलंकृत होऊन यौवनाच्या मदाने मत्त राहणाऱ्या सुंदर स्त्रियांसह आपल्या अंगकांतीने प्रकाशित होत आहेत. महाबाहू राक्षसराज रावणाने या सर्वांना पाहिले. पाहून बलवान राक्षस दशग्रीवाने आपल्या पापकर्मामुळे यातना भोगणाऱ्या प्राण्यांना पराक्रमाद्वारे बलपूर्वक मुक्त केले. त्यामुळे थोडा वेळपर्यंत त्या प्राण्यांना मोठे सुख झाले. त्याच्या भेटीची एकतर त्यांना आशा नव्हती आणि त्याच्याविषयी त्यांनी काही विचारही केला नव्हता. अनपेक्षितपणे त्या महान राक्षसाद्वारे जेव्हा सर्व प्रेत यातनेतून मुक्त केले गेले तेव्हा त्या प्रेतांचे रक्षण करणारे यमदूत अत्यंत कुपित होऊन राक्षस राजावर तुटून पडले. मग सर्व दिशांकडून पळत येणाऱ्या धर्मराजाच्या शूरवीर योद्ध्यांचा महान कोलाहल प्रकट झाला. ज्याप्रमाणे फुलांवर भुंग्यांचे थवेच्या थवे येऊन बसतात त्याचप्रमाणे पुष्पक विमानावर शेकडो हजारो शूरवीर यमदूत चढून आले आणि प्रास, परिघ, शूल, मुसळ, शक्ती तसेच तोमरांद्वारे त्यांनी मोडतोड करू लागले. त्यांनी पुष्पक विमानाची आसने, प्रासाद, वेदी आणि फाटके सत्वर तोडून टाकली. देवांचे अधिष्ठान भूते ते पुष्पक विमान त्या युद्धात मोडतोड होऊनही ब्रह्मदेवांच्या प्रभावाने जसेच्या तसे होत होते, कारण ते नष्ट होणारे नव्हते. महात्मा यमाची विशाल सेना असंख्य होती. तीत शेकडो हजारो शूरवीर युद्धे पुढे सरून युद्ध करणारे होते. यमदूतांनी आक्रमण केल्यावर रावणाचे ते महावीर मंत्री तसेच स्वतः राजा दशग्रीव देखील वृक्ष, पर्वत, शिखरे तसेच यमलोकीचे शेकडो प्रासाद उखडून त्यांच्याद्वारे पूर्ण शक्तीनिशी इच्छेनुसार युद्ध करू लागले. राक्षस राजाच्या मंत्र्यांचे सर्वांग रक्तात न्हाले होते. संपूर्ण शस्त्रांच्या आघाताने ते घायाळ झाले होते. तरीही त्यांनी मोठे भारी युद्ध केले. यमराज तसेच रावणाचे ते महाभाग मंत्री एकमेकांवर नाना प्रकारच्या शस्त्रास्त्रांद्वारे मोठ्या जोराने आघात प्रघात करू लागले. त्यानंतर यमराजाच्या महाबली योद्ध्यांनी रावणाच्या मंत्र्यांना सोडून त्या दशग्रीवावरच शूलांचा वर्षाव करीत हल्ला चढविला. रावणाचे सर्व शरीर शस्त्रांच्या माराने जर्जर झाले. तो रक्तात न्हाला आणि पुष्पक विमानावर फुललेल्या अशोक वृक्षासारखा प्रतीत होऊ लागला. तेव्हा बलवान रावणाने आपल्या अस्त्रबलाने यमराजाच्या सैनिकांवर शूल, गदा, प्रास, शक्ती, तोमर, बाण, मुसळे, दगड आणि झाडांचा वर्षाव करण्यास प्रारंभ केला. झाडे, शिलाखंड आणि शस्त्रांची ती अत्यंत भयंकर वृष्टी भूतलावर उभ्या असलेल्या यमराजाच्या सैनिकांवर कोसळू लागली. ते सैनिक देखील शेकडो हजारोंच्या संख्येने एकत्र होऊन त्याच्या साऱ्या आयुधांना छिन्न विच्छिन्न करून त्याच्याकडून सोडल्या गेलेल्या दिव्यास्त्राचे देखील निवारण करून एकमात्र त्या भयंकर राक्षसालाच मारू लागले. ज्याप्रमाणे ढगांचे समूह पर्वतावर सगळीकडून जलधारा वर्षवितात त्याचप्रमाणे यमराजाच्या समस्त सैनिकांनी रावणाला चारी बाजूंनी घेरून त्याला भिंदीपालांनी आणि शूलांनी विंधण्यास सुरुवात केली. त्याला दम घ्यायलाही फुरसत ठेवली नाही. इथे 23वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 24वा सर्ग वाचूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करा. धन्यवाद. जय जय श्रीराम.